8th स्टँडर्ड मराठी कविता 6 आभाळाची आम्ही लेकरे वर्कबुक क्वेश्चन अँड आन्सर. कृती 1. पुढील अर्थांचे कवितेतील शब्द शोधा. किनारा तीर, इच्छा आस, अखंड अभंग, आकाश आभाळ. कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. उत्तर आत्मविश्वास. 1. घाम गाळून काम करावे. 2. आम्हीच आमुचे भाग्य विधाते. 3. जगन्नाथ रथ ओढणी नीव. 3. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. 1. आई नाही, तीरावरती वस्ती, ठावे करावे, नाते भाग्य विधाते. कृती 2. आकृती पूर्ण करा. वेगळ्या नसणाऱ्या गोष्टींच्या जोड्या. जात धर्म, नाव गाव, मार्ग स्वर्ग, पंथ संत, आस ध्यास. 2. आम्ही लेकरे यांची. उत्तर आभाळाची. आमची आई. उत्तर काळी माती. एका वाक्यात उत्तरे लिहा. आभाळाची आम्ही लेकरे असे कोणाबद्दल म्हटले आहे? उत्तर आभाळाची आम्ही लेकरे असे कष्टकऱ्यांबद्दल म्हटले आहे. 2. कष्टकऱ्यांना कोणते एकच इमान माहिती आहे? उत्तर घाम गाळून काम करावे हे एकच इमान कष्टकऱ्यांना माहीत आहे. चौकटी पूर्ण करा. येथे कष्टकऱ्यांची वस्ती आहे. उत्तर श्रमगंगेच्या तीरावरती. अभंग असलेले माणुसकीचे नाते. कोटी कोटी हातांनी हा ओढणार आहे जगन्नाथाचा रथ. 4. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. उत्तर ऐक्याचा संदेश. 1. माणुसकीचे अभंग नाते. 2. कोटी कोटी हे बळकट बाहू. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ लिहा. लेकरे बाळे, श्रम कष्ट, तीर काठ, मार्ग रस्ता. कृती 4. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. या काव्यपंक्तीतून कवींनी सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. उत्तर मानवता हा आमचा धर्म आहे. माणुसकीचे व आमचे अतूट नाते असल्यामुळे कोणत्याही एका संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आमची बांधिलकी नाही किंवा कोणत्याही एका संताचा उपदेश आम्हाला मान्य नाही. मानवता हाच आमचा पंथ व संत आहे. खरे तर आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमचे उद्धार करते आहोत. पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. उत्तर कष्टकरी म्हणतात, शेतात राबणारे शेतकरी म्हणतात, आम्ही आभाळाची बाळे आहोत. बापासारखी आमच्यावर आभाळाची माया आहे. पावसाचे छत्र तो आम्हावर पांघरतो आणि भरघोस पिके देणारी काळी माती आमची आई आहे. आभाळ पिता आणि धरती माता आहे. आम्ही निसर्गाची मुले आहोत. आमची जात व धर्म वेगळा नाही. निसर्ग हाच आमचा धर्म. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. उत्तर कष्टकरी म्हणतात, घाम गाळून अतोनात कष्ट करून राबायचे, काम करायचे हे एकच निष्ठा आमची आहे. कष्ट करणे आमची इमान आहे. याशिवाय वेगळे कर्म आमचे नाही. प्रामाणिकपणे कष्टाची भाकर खाणे हे आमचे काम आहे, जीवन मार्ग आहे. आभाळाच्या लेकरांचे मनोगत तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आभाळाची लेकरे म्हणजे कष्टकरी लोक होत. ते म्हणतात, आभाळ आमचा पिता व काळी माती आमची आई आहे. या वेगळा आम्हाला जात धर्म नाही. श्रमरूपी गंगेच्या काठावर आमची वस्ती आहे. त्याशिवाय वेगळे नाव आणि गाव आम्हाला नाही. घाम गाळून काम करणे ही एकच आमची निष्ठा आहे. याशिवाय आमचे कोणतेही कर्म किंवा मार्ग नाही. माणुसकीशी आमचे अतूट नाते आहे.
आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. या वेगळा आमचा पंथ नाही की संथ नाही. कोटी कोटी हातांनी आम्ही नवसमाज निर्मितीचा रथ ओढून देणार आहोत. हीच आमची एकमेव इच्छा व ध्यास आहे. व्याकरण पुढील तक्ता पूर्ण करा. मूळ, शब्दयोगी, अव्यय, सामान्य रूप. 1. 3 वरती तिरा. 2. झाड वर झाडा. 3. टेबल खाली टेबला. 4. घर मागे घरा. 5. पाडवा नंतर पाडव्या. 6. मी साठी माझ्या. 7. तू करिता तुझ्या. समानार्थी शब्द लिहा. श्रम, कष्ट, भाऊ, हात, विधाता, देव, भाग्य, दैव, आई, माता, इमान, प्रामाणिकपणा. विरुद्धार्थी शब्द लिहा. काळी, पांढरी, भाग्य, दुर्भाग्य, धर्म, अधर्म, संत, दुर्जन. पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा. नाव, नाम, नाव, होडी, तीर, काठ, तीर, बाण, अभंग, अखंड, अभंग एक छंद प्रकार. वचन बदला. लेकरे, लेकरू, वेगळा, वेगळे, नाते, नाती, रथ, रथ. अचूक शब्द ओळखा. उत्तर विधाता, उत्तर माणुसकी, उत्तर जगन्नाथ, उत्तर तीरावरती.